ज्या आजारी माणसांना बरे करतात, वेदना कमी करतात आणि लोकांना नवे आयुष्य देतात, म्हणजेच आपले प्रिय डॉक्टर. डॉक्टर म्हणजे पांढरा कोट घालून हसऱ्या चेहऱ्याने आपली काळजी घेणारे देवदूतच असतात. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांचे काम समजून घेणार आहोत आणि आपले आरोग्य कसे जपायचे हे शिकणार आहोत. चला तर मग तुमचे मनापासून स्वागत करून मुलाखतीस सुरुवात करूया. मुलाखतीस स्वागत करूया का? हो. तुमचे नाव काय? मी डॉक्टर विजय कुमार ज्ञानदेव सर. तुमचे बालपण कसे गेले? माझे बालपण जसे तुमचे जात आहे असेच गेले नाही. मी तुमच्यासारखाच होतो. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेलो विद्यार्थी आहे मी. त्या आमची कठीण परिस्थितीमध्ये मी तुमच्यासारखाच खडतरपणे अभ्यास करून शिक्षण घेतलेलं आहे. तुम्ही डॉक्टर का झाला? मी ज्यावेळी ना खेडेगावामध्ये राहत होतो, रोपे म्हणून गाव आहे, कुणाला माहिती आहे का? नाही. त्या गावामध्ये राहत होतो. आमच्या गावामध्ये ना त्यावेळी डॉक्टर नसायचे. आमच्या गावाला ना शेजारच्या गावाहून आठवड्यातून केव्हा तरी डॉक्टर यायचे. मग अक्षरशः आमच्या गावातले लोक ना तिथे स्टँडवर त्या डॉक्टरांची वाट पाहत बसायचे. आजारी लोक 8-8 दिवस त्यांना त्रास व्हायचा. आमच्या हे लक्षात आले की आपल्या समाजात डॉक्टर खूप कमी आहेत, म्हणून आम्ही ठरवलं की आपण डॉक्टर होऊन या समाजाची सेवा करूया. डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागला का? हो. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर प्रसिद्ध व्हायचं असेल किंवा नाव कमवायचं असेल आणि समाजाची सेवा करायची असेल तर तुम्हाला त्या क्षेत्राशी निगडीत खूप अभ्यास करावाच लागतो. रोज सकाळी काय खाल्ले पाहिजे? चांगला प्रश्न. दररोज सकाळी आपल्या आईने जे बनवलेलं असेल ते जरी खाल्लं तरी खूप झालं. आईला मला हे नको, मला हे आवडत नाही, आज मला हे नको असं नाही म्हणलं, कारण आईला खूप कळतं आपल्या. आईला आणि वडिलांना आपल्या खूप कळत असतं. आपल्या परिस्थितीनुरूप त्यांच्या ऐपतीत बसल ते आपल्यासाठी ते खूप छान आणतात. परंतु आपल्याला काय होतं आजकालच्या मुलांना सांगू का, आपल्याला ना जाहिरात बघून ते खावंसं वाटतं. आपल्याला आईने बनवल्यापेक्षा ते जाहिरातीत दिसतं ते खूप छान वाटतं. तुम्ही फक्त एवढं जरी केलं ना मुलांना की आईने बनवलेलं खाल्लं तरी ते खूप छान. मुलांनी रोज खेळणे का गरजेचे आहे? आपलं शरीर म्हणजे एक मशीनच असतं. ते मशीनच असतं. कोणतंही मशीन जर आपण का असं बंद ठेवून राहिलं, एका जागेला बसून असं म्हणजे बंद ठेवलं तर ते खराब होतं. तसं आपलं शरीर ही एक मशीन असल्यामुळे आपल्या शरीराला व्यायामाची खूप गरज असते. आणि व्यायाम कशाने होतो? चालण्याने, फिरण्याने, खेळण्याने. आपलं मनही प्रसन्न राहतं, आपलं शरीरही मजबूत राहतं आणि आपल्याला आपल्या काही कार्य असतील म्हणजे आता तुम्ही मुलं आहात तर मुलांना अभ्यास करण्यासाठी आपलं माइंड फ्रेश होऊन राहतं. त्याच्यामुळे तुम्ही खेळणं गरजेचं आहे, पण ते तास किंवा 2 तास. डॉक्टरनी सांगितलं म्हणून दिवसभर खेळत बसायचं नाही. जंक फूड जास्त खाल्ले तर काय होते? जंक फूडमध्ये आपल्या फॅट म्हणजे चरबीयुक्त अन्न असतं. ते अन्न खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये चरबी वाढते. चरबी वाढल्यानंतर आपलं शरीर स्थूल होतं. थोडक्यात म्हणजे आपण जाडही होतो आणि आपली जी कार्य करण्याची क्षमता असते ती कमी होते. ती कमी झाल्यामुळं आपल्या बॉडीवर परिणाम झाल्यामुळं आपण अभ्यासही करत नाही, आपलं मनही लागत नाही. त्यामुळं जंक फूड हे खाऊच नाही. आपल्या आईने बनवून खावा. हात स्वच्छ धुणे का महत्त्वाचे आहे? हात स्वच्छ धुणे का महत्वाचे आहे हे तुम्हालाही माहित आहे सगळ्यांना, बरोबर की नाही? काय असतं, आपण कुठेही हात लावतो, आपण काही करतो, मग तिथे आपल्याला न दिसणाऱ्या बॅक्टेरिया, व्हायरसेस त्या जागेमध्ये असतात. मग ते आपण ज्यावेळी खातो किंवा तोंडामध्ये आपला हात जातो त्यावेळी त्याच्याबरोबर त्या बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाऊन आपल्याला कोणता तरी आजार पसरवू शकतात. तो आजार पसरू नये म्हणून आपण खाण्या अगोदर किंवा पाणी पिण्या अगोदर हात धुणे सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्याला सर्दी खोकला का होतो? सर्दी खोकला हा हवेतून पसरणारा एक आजार आहे. तो आजार आपल्याला व्हायरसेस आणि बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे होतो आणि फार कमी जणांना तो थोडा ॲलर्जिक असतो. म्हणजे कुणाला धुळीची ॲलर्जी असते, कुणाला रंगाची ॲलर्जी असते, त्याच्यामुळे आपल्याला सर्दी खोकला होतो. दात स्वच्छ किती वेळा घासावे? दात स्वच्छ
कमीत कमी 2 वेळा घासावे. कमीत कमी 2 वेळा. सकाळी एकदा उठल्यानंतर आणि रात्री झोपताना. ह्याच्या पलीकडे आपण प्रत्येक वेळी खाल्ल्यानंतर दात स्वच्छ केले तर अतिउत्तम. उशिरा झोपल्याने काही त्रास होतो? शरीर मगाशी सांगितल्याप्रमाणे एक मशीनच आहे. त्या मशीनला विश्रांतीची ही सक्त गरज आहे. मग आपण काय करतो, आपण रात्री विनाकारण जातो. निसर्गाने तसं बनवलं की नाही आपल्याला मुलांना. दिवस येतोय, रात्र पण येते. दिवस काय येतोय, आपल्याला काम करता यावं, प्राण्यांना त्यांची काय ऍक्टिव्हिटीज ते करता यावी, वनस्पतींना त्यांची ग्रोथ करता यावी, त्याच्यासाठी आहे. ते सगळ्यांना रात्री झोपल्यानंतर आपले शरीर विश्रांतीच्या एका कंडिशनमध्ये जातं. ते विश्रांतीमुळे आपलं मन शरीर फ्रेश होऊन सकाळी परत आपल्याला नव्या उमेदीने कामाला लागता येतं. त्यासाठी आपण जर वेळेवर झोपलो आणि सकाळी लवकर उठून आपण जे माइंड फ्रेश असतं, म्हणजे आपलं मन जे प्रसन्न राहतं ना सकाळच्या वेळेला, ते दिवसातून कधीही नसतं. त्यामुळे आपण लवकर झोपावे, लवकर उठावे. तुमच्यासारख्या मुलांनी 8 तासाची झोप घेतली तरी भरपूर आहे. किमान 8 तास झोपा. डॉक्टरांनाही आजार होतो का? डॉक्टरांनाही आजार होतो? डॉक्टरांनाही आजार होतो का? डॉक्टरही हा एक माणूसच आहे. डॉक्टरही आजारी पडू शकतात, परंतु डॉक्टर खूप कमी आजारी पडतात. कारण काय, तुम्ही सांगाल कुणी मला? कारण ते हेल्दी असतात. हेल्दी का असतात? कारण ते रोज व्यायाम करतात आणि जंक फूड खात नाहीत. एकदम बरोबर सांगितलं. 50% सांगितलं, पण त्यांनी एकदम बरोबर सांगितलं. दररोज व्यायाम करतात, डॉक्टर वेळेवर झोपतात, वेळेवर उठतात, स्वच्छ हात धुतात, स्वतःचे दात. तुम्हाला सांगितलं जे तुम्हाला डॉक्टर लोक पथ्य पाणी करायला सांगतात ते स्वतःहून अगोदर करत असतात. त्याच्यामुळे शक्यतो डॉक्टर लोक आजारी पडत नाही. आपण जर डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या तर आपणही त्या डॉक्टरांसारखं आजारी पडणार नाही. आम्हालाही मोठे होऊन डॉक्टर व्हायचे असेल तर काय करावे? डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला मुलांना अगोदर आपले जे शिक्षक सांगतायत तो अभ्यास आपण वेळेवर आणि परिपूर्ण करावा. अभ्यास म्हणजे फक्त पाठांतर नसतं. फक्त सरांनी दिलेला आहे, मॅडमने दिलेला आहे ते रट्टा मारून पाठ करणे आणि परीक्षेला जाणे हा अभ्यास नसतो. प्रत्येक गोष्ट आपण समजावून घ्यावी. प्रत्येक पायरीवर जेवढं शिक्षण आहे तेवढंच घ्यावं, त्या पुढेही जाऊ नये. आणि तुम्ही ज्यावेळी 11वीला जाल, 11वीला आपण 11वी सायन्सने गेला तर 12वी नंतर आता एक नीट म्हणून परीक्षा आहे. ती नीट परीक्षा देऊन आपण चांगल्या मार्काने पास झाला तर आपणही डॉक्टर होता. वारीत येणाऱ्या लाखो वारकऱ्याच्या आरोग्याची काळजी कशी घेतात? वारीत येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची काळजी घेण्यासाठी आपण वारीच्या अगोदर 4 महिने तयारी करत असतो. म्हणजे पाण्यापासून पसरणारे आजार होऊ नयेत म्हणून, किंवा जे भटके प्राणी असतात त्यांच्यापासून होणे आजार म्हणून त्यांना बाजूला करणे. येणारा प्रत्येक वारकऱ्याला त्याच्या निघालेल्या गावापासून पंढरपुरात येईपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्याची तपासणी केली जाते. प्रत्येक ठिकाणी त्यांची आरोग्याची काळजी घेतली जाते. त्यांना आरोग्य शिक्षण दिलं जातं. त्याच्या आधारे आणि स्वतः वारकरी ते सगळं फॉलो करतात, म्हणजे ते नियम पाळतात या सगळ्यामुळे. आणि वारीमध्ये आपल्या प्रत्येक ठिकाणी आपला एक दवाखाना असतो. तर दवाखाना तिथे आजारी पडणाऱ्या वारकऱ्याची लगेच काळजी घेतो आणि त्यांना जरी थोडं जरी जास्त वाटलं तर आपल्या ह्या दवाखान्यात आपण ॲडमिट करतो, मी त्यांना नीट करतो. आपण आज आम्हाला आपला बहुमोल वेळ दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.